साल 2011 में नवी मुंबई महानगर पालिका के स्कूलों में ज्वाइनिंग करने वाले 26 शिक्षकों के समूह ने मधुकर बरभुवन के नेतृत्व में उप महापौर दशरथ भगत से मुलाकात कर न्याय की मांग की। उन्होंने बताया कि साल 2011 है जब उनकी भर्ती हुई थी तो उन्हें साल 2000 के शासन निर्णय के अनुसार भारती किया गया था। इसलिए उन्हें 3 वर्षों तक बहुत ही कम पगार में नौकरी करनी पड़ी थी। बाद में हमें पता चला कि नवी मुंबई महानगर पालिका के स्कूल राज्य सरकार से अनुदानित नहीं है, इसलिए राज्य सरकार का साल 2000 का नियम उनके ऊपर लागू नहीं होता है। यही कारण है कि 2011 से पहले जो भी भर्तियां हुई थीं, उनके ऊपर वो निर्णय लागू नहीं किया गया था और 2015 में जो भर्तियां की गईं, उनके ऊपर भी वो निर्णय लागू नहीं किया गया था। फिर हमारे ऊपर ही वो निर्णय क्यों लगाया गया? इसलिए हमें 3 वर्षों का पगार भरकर दिया जाए। उनकी मांग पर उप महापौर दशरथ भगत ने कहा कि हमने उनकी समस्या सुनी है और मानवता की दृष्टि से हम उसके ऊपर विचार करेंगे। अभी इन सभी शिक्षकों को प्रॉपर सैलरी दी जा रही है और पुरानी रकम दिलाने के लिए हम प्रयत्न करेंगे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आहे, त्या शिक्षण विभागामध्ये 2011 साली 26 शिक्षकांची रितसर भरती केली गेलेली आहे आणि तो शिक्षक सेवक ह्या पदनामाखाली ती भरती झालेली आहे। त्यावेळेला त्यांना पगार 4,000 रुपये 3 वर्षासाठी 4,000 पगार देण्यात आलेला आहे असं त्यांच्या निवेदनामध्ये आहे। त्यांची मागणी आहे आणि विनंती देखील आहे की 2006 साली भरलेले म्हणजे 2011 पूर्वी भरलेले आणि 2011 नंतर भरलेल्यांना फुल पगार म्हणजे मूल वेतन दिला जातो, आम्हाला सुद्धा द्यावं अशी त्यांची त्या ठिकाणी मागणी। आणि साहजिकच जर अगोदर भरल्यात त्यांना न्याय मिळतोय, नंतर भरल्यात त्यांना न्याय मिळतोय, मग आमच्यावर अन्याय कशाला? आम्हाला सुद्धा न्याय द्या। आणि म्हणून या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे ती मागणी अतिशय रास्त आहे आणि त्यामागे त्यांच्या खरंच एक कारण काम तर पूर्ण केलेलं आहे ना। त्यावेळेला 2011च्या भरतीमध्ये जरी शासनाने त्या ठिकाणी काही जे नियम जरी केले असतील, परंतु त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे की 2011च्या पूर्वी केलेली भरती ते पूर्ण पगार आहे, 2011 नंतर जी भरती केली त्यांना जर पूर्ण पगार आहे, मग आम्ही काय वाईट केलेलं आहे? मग आमचं नुकसान कशाला? आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे द्यावे अशी त्यांची मागणी रास्त आहे आणि मी त्यासाठी सकारात्मक आहे। आणि मी या ठिकाणी आम्ही स्वतः या ठिकाणी आमचे स्वतः प्रयत्न राहतील की या 26 शिक्षकांना देखील जो न्याय इतर शिक्षकांना दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्यांना देखील न्याय द्यावा असं या ठिकाणी आम्ही सकारात्मक आहोत। तर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागामध्ये 26 शिक्षक असे आहोत की ज्यांची भरती 2011 मध्ये जाहिरातीद्वारे वॉक इन सिलेक्शनद्वारे झाली होती। त्यासाठी जो शासन निर्णय वापरण्यात आला होता तो होता 2000चा। त्यामध्ये असं म्हटलं होतं की ही भरती करताना 3 वर्षासाठी यांना शिक्षण सेवक दिलं जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही 26 शिक्षक त्यात पात्र ठरलो आणि आम्ही नियुक्त केलं गेलो। त्यानंतर आम्ही 3 वर्ष त्याप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे सेवा बजावली। मात्र आमचं कालांतराने अशा लक्षात आलं की 2006ची भरती आणि 2007च्या भरतीमध्ये हा शासन निर्णय लावला नव्हता, तर त्या सर्व शिक्षकांना पूर्ण वेतन दिलं होतं। तरीही आम्ही याबाबत काहीच विचारणा केली नाही। मात्र 2016 साली नवी मुंबई महानगरपालिकेने काही शिक्षकांची भरती केली माध्यमिक विभागामध्ये, त्यांना मात्र पूर्ण वेतन दिलं। कारण त्यासाठी त्यांनी नियम सांगितला की नवी मुंबई महानगरपालिकांच्या माध्यमिक शाळा ह्या विनाअनुदानित आहेत आणि ह्या विनाअनुदानित शाळा ह्या एप्रिल 2006च्या शासन निर्णयाप्रमाणे जर त्या विनाअनुदानित आहेत तर त्यांना शिक्षण सेवक लावता येत नाही, म्हणून पूर्ण वेतन दिलं आहे। मग आमचंही म्हणणं तेच आहे की जर आमच्या पूर्वीच्या 2006 आणि 7 आणि आमच्या नंतरच्या 2016च्या शिक्षकांना जर तुम्ही पूर्ण वेतन दिलं आहे तर आम्हालाच 2011च्या भरतीतील शिक्षकांना 2011, 12, 12, 13 आणि 13 ते 14 या काळात केवळ तुटपुंज्या मानधनावर ठेवलं आहे
त्याऐवजी आम्हाला इतरांप्रमाणे पूर्ण वेतन द्यावे अशी मागणी आम्ही आदरणीय महापौर साहेबांकडे केली. सहानुभूतीपूर्वक त्यांनी त्याचा विचार केला आणि सांगितलं की नक्कीच तुमच्याबाबत मी सकारात्मक असून हाच मुद्दा प्रशासनासमोर मांडेल असं नानांनी सांगितलं असल्यामुळं त्यांचे खरं मनपूर्वक धन्यवाद. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्हाला त्यांनी त्यावेळेला ते दिलं हे मान्यच करतो, परंतु 2011च्या भरतीच्या अगोदर 2006ला शासन निर्णयाने असं सांगितलं होतं की ज्या शाळा विना अनुदानित आहेत त्यांना हा शासन निर्णय लागू नाही आणि आपल्या मनपाच्या शाळा तर विनानुदानित कायमच आहेत, त्यामुळे आपल्याला हा शासन निर्णय लागू नव्हता तो 4000चा, पण तरी हा यांनी लावला होता, तरी तो आम्ही स्वीकारला होता. आम्ही सर्व्हिस केली, सेवा बजावली, निकाल व्यवस्थित लावले. मात्र 2016ला आमच्या लक्षात आलं की केवळ आमच्याच भरतीच्या वेळेला हा जो शासन निर्णय लागू करणं गरजेचं नव्हतं तो लावला. म्हणून आम्ही आदरणीय उपमहापौर साहेबांना ही विनंती केली की असं आहे. त्यांनी सर्व फॅक्ट समजून घेतली आणि त्यांच्याही लक्षात आलं की अगोदरच्या 2 भरतीमध्ये पूर्ण वेतन दिलं आणि नंतरच्या एका भरतीमध्ये सुद्धा पूर्ण वेतन दिलं तर तुमच्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यायला हरकत नाही. आदरणीय नानांनी खूप अतिशय मध्य मार्ग काढून आम्हाला सहानुभूती दाखवण्याचा निश्चित आम्हाला शब्द दिलेला आहे. नाही, ते पूर्ण वेतनावर 2014 नंतर शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परमनंट करण्यात आलेलं आहे आम्हाला सगळ्यांना, आणि आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व वेतन मिळतं आहे, भत्ते मिळत आहेत. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.